प्रभूंनी अमरीश ऋषींच्या रूपाने तो शाप काय केला होता, भोगला होता। बहु शापिता कष्टला अंबऋषी, तया कारणे श्रीहरी जन्मतोषी। त्यांचा त्या शापाचा त्रास प्रभूंनी स्वतः तो सहन केला होता। तर असे अनेक मोठे मोठे जे राजे महाराजे आहेत हे सगळे या धर्मराजांच्या सभेचे कोण आहेत, सभासद आहेत। आणि जे लोक पुण्य करतात ते लोक पूर्व मार्गाने धर्मराजांच्या त्या यमपुराची यात्रा करतात। मग पूर्वेचा मार्ग कसा आहे बरं, तर पूर्वेच्या मार्गावरती जागोजागी पारिजातकाचे वृक्ष लावलेले आहेत, जागोजागी पेय जलाने युक्त असं पाणी उपलब्ध आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, धबधबे आहेत। आणि त्या मार्गावरती यमाचे दूत टप्प्याटप्प्याने पालख्या घेऊन तयार असतात। बघा श्रोतेहो, पुण्याचा प्रताप, पुण्यपुरुष जर चालता चालता थकला तर यमाचे दूत त्याला पालखीमध्ये बसवतात आणि स्वतः यमाचे दूत त्याचा भार खांद्यावरती काय करतात, वाहून नेतात। हा पुण्याचा प्रताप आहे। म्हणून आपण म्हणतो की आपण मनुष्याने पुण्य कमवायला पाहिजे। मग पश्चिमेचा मार्ग कसा आहे बरं, तर पश्चिमेचा मार्ग सुद्धा अशोक नावाच्या वृक्षांनी भरलेला आहे। ते सुद्धा पेयजल उपलब्ध आहे, बाग बगीचा आहे, वन अरण्य आहे, फुलझाडे आहे, वन उद्यान आहे। तिथे चातक, सारस, हंस यासारखी पक्षी नित्य आवागमन करत असतात। तिथे सुद्धा अंबारी आहेत, ऐरावत आहेत। जर मनुष्य चालून चालून थकला जातो त्या अंबारीमध्ये बसून अंबारीवरती पुढची यात्रा तो करत असतो। असा हा मार्ग सुद्धा खूप उत्तम आहे, ज्या मार्गाने फक्त पुण्यपुरुषच आवागमन करू शकतात। पापी जीव त्या रस्त्याकडे जाऊ शकत नाही, त्यांना दक्षिण मार्गाने जावं लागतं। आणि गरुडा तुला सांगतो, उत्तर दिशेचा मार्ग सुद्धा खूप सुंदर आहे। उत्तर दिशेच्या मार्गावरती काय आहे, जागोजागी हरिचंदनाचे वृक्ष लावलेले आहेत आणि त्या हरिचंदनाच्या त्या सुगंधामध्ये हे पुण्यपुरुष यात्रा करत असतात। गरुडा या मार्गावरती उच्चश्रवा नावाचे अश्व आहेत की तो पुण्यपुरुष जर चालून चालून थकला तर तो अश्वावरती आरूढ होऊ शकतो आणि अश्व त्याला पुढचं बरचसं अंतर काय करतात, पार करवून देतात। गरुडा या सगळ्या मार्गांवरती बाग बगीचे आहेत, वन अरण्य आहेत, उद्यान आहेत, सगळ्या अपेक्षित गोष्टी त्या ठिकाणी आहेत। त्यातल्या त्यात या सगळ्या रस्त्यांवरती मनमोहक असे धबधबे सुद्धा आहेत, निसर्गरम्य असं हे वातावरण आहे। गरुडा ज्या वेळेला पुण्यपुरुष त्या पूर्वेच्या, पश्चिमेच्या आणि उत्तरेच्या मार्गावरनं प्रवास करतात आणि यमलोकाला जाऊन पोहोचतात, त्यावेळेला धर्मराज स्वतः त्यांना आलिंगन देतात। धर्मराज त्यांना शाबासकी देतात। धर्मराज त्यांना सांगतात, हे पुण्यपुरुष हो, तुम्ही या मायेने सहित असलेल्या संसारामध्ये सुद्धा माया रहित राहिलात। चिखलामध्ये राहून कमळाप्रमाणे तुम्ही अंगाला चिखल लागू दिला नाही। तर अशा प्रकारे तुम्ही खूप सारं पुण्य कमवलेलं आहे। म्हणून ते यमराज सुद्धा त्या पुण्यपुरुषांना काय करतात, शाबासकी देतात। त्याच्यानंतर त्या पुण्यपुरुषांना त्या ठिकाणी सोन्याच्या सिंहासनांवरती बसवलं जात असतं। त्यानंतर 100 सोन्याच्या घागरी, त्या प्रत्येक घागरीमध्ये वेगळं वेगळं जल भरलेलं असतं। काही घागरींमध्ये दूध, दही, तूप, मध, साखर, तर काही घागरींमध्ये सुगंधित जल, काही घागरींमध्ये वेगळ्या वेगळ्या समुद्राचं जल, तर काही घागरींमध्ये वेगळ्या वेगळ्या नद्यांचं जल। अशा प्रकारे किती प्रकारचं जल त्या ठिकाणी उपलब्ध असतं, 100 प्रकारचं जल। आणि त्या प्रत्येक पुण्यपुरुषांच्या चरणांवरती ते यमराज जल अर्पण करतात, दुग्ध अर्पण करतात, दही अर्पण करतात, पंचामृत अर्पण करतात। आणि ज्याप्रमाणे आपण नवरात्रामध्ये कुमारिकेंच्या चरणांची पूजा करतो ना, त्याच प्रकारे ते यमराज त्या पुण्यपुरुषांच्या चरणांना काय करतात, हाताने धुतात, त्यांची पूजा करतात। प्रत्येकाच्या चरणांवरती स्वस्तिक काढतात, प्रत्येकाच्या चरणांवरती पुष्पवृष्टी मुचोदेवी करतात, म्हणजे पुष्पवृष्टी अर्पण करतात। आणि अशा प्रकारे खूप सारा मान सन्मान सत्कार पुण्यपुरुषांचा त्या यमलोकामध्ये केला जातो। त्यानंतर ते खूप दिवस यमलोकामध्ये राहतात आणि नंतर ते ब्रह्मलोकाची यात्रा करतात। जेव्हा ते ब्रह्मलोकाची यात्रा करण्यासाठी निघत असतात त्यावेळेला धर्मराज, आता आपण सभासद जणांची यादी बघितली ना, कोण कोण सभासद गण, त्या सगळ्या सभासद जणांना उद्देशून सांगतात, हे सभासद जणांनो, या पुण्यपुरुषांना प्रणाम करा, ते आपल्या यमलोकाचं भेदन करून आता ब्रह्मलोकाला निघून जाणार आहेत, म्हणून त्या पुण्यपुरुषांना प्रणाम करा। बघा श्रोतेहो, पुण्याचा प्रताप, स्वतः यमराज तर झुकले, पण एवढे मोठे मोठे राजे महाराजे, एवढे मोठे मोठे तपस्वी ऋषी सुद्धा झुकले पुण्यापुढे।
आणि पुण्यवान पुरुष पुढे कुठे निघून गेले? ब्रह्मलोकाला निघून गेले. आता गरुडजी विचारतात की प्रभू मग ब्रह्मलोकाला गेल्यानंतर पुढे आमचं काय होतं? यांनी यमलोकाचं सुख तर भरपूर दिवस भोगलंय, मग आता ब्रह्मलोकात जाऊन म्हणे ब्रह्मलोकाचं सुख भोगतील म्हणे. मग पुढे ब्रह्मलोकाचं सुख भोगल्यानंतर हे स्वर्गलोकाला जातात, हे स्वर्गलोकाची यात्रा करतात, हे स्वर्गलोकाला सुद्धा सुख भोगतात. मग गरुडजी विचारतात की प्रभू पुढे यांचं काय होतं? तेव्हा श्रीमान नारायण सांगतायत गरुडा, जोपर्यंत मनुष्याकडे पुण्य आहे तोपर्यंत तो वाटेल तेवढं सुख भोगू शकतो, परंतु त्याचं पुण्य संपल्यानंतर त्याला पुन्हा या भूलोकामध्ये जन्म हा घ्यावाच लागतो.